पक्ष मजबूत करण्यासाठी ठाकरे बंधूंचे सप्टेंबर नंतर राज्यभर दौरे होणार आहेत। उद्धव ठाकरे, राज ठाकरे सप्टेंबर नंतर राज्याचा दौरा करणार आहेत। जेन झी आंदोलनामुळे संजीवनी मिळाल्यानंतर ठाकरे बंधू आता सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा आपापल्या पक्ष संघटनेच्या बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबई, पुणे, नाशिकमध्ये संघटन मजबूत करण्याचे प्रयत्न आहेत। उद्धव ठाकरेंचं कोकणासह 4 विभागांवर लक्ष आहे। जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखांच्या नव्या नियुक्त्याही होणार आहेत। उद्धव ठाकरेजी यांची सुद्धा बोबडी बंद का आहे? विद्यार्थी, तरुणी, युवक यांच्यावर लाठीचार्ज होता, तर मातोश्री आणि शिवतीर्थचे दरवाजे बंद का आहेत? उद्धवजींना आम्ही रांचीचं तिकीट पाठवून देऊ पाहिजे तर काय हरकत नाही। आमची युवा मोर्चाची मंडळी त्यांना मदत करतील, रांचीचं तिकीट देतील। श्रेयस सावंत आपल्याला या घडामोडींविषयी अधिक माहिती देतात। श्रेयस, खऱ्या अर्थानं सप्टेंबर नंतर या सगळ्या सभेला सुरुवात होईल। मात्र गणपती नंतर उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्रित खऱ्या अर्थानं दौऱ्याला महाराष्ट्रात जातात का? प्रश्न जर आपल्याला बघावा लागेल। जेनझीचं जे आंदोलन गेल्यानंतर ठाकरे बंधूंना आणि आपापल्या पक्षांना एक वेगळी संचुरी मिळाली आहे। या जेनझीनं खरं तर कॅटर करण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार असं कळतंय। पण महाराष्ट्राचा दौरा तो गणपती नंतर करणार आहेत, कारण एकंदर पाहायला गेलं तर आता पाऊस महाराष्ट्रात आहे, त्याच्यानंतर हा दौरा होऊ शकतो। पण हा दौरा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण नवी संजीवनी या पक्षाला मिळेल आणि जेनझीना कॅटर जो म्हणतो तो जेनझीना कॅटर करण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरतात का आणि तो महाराष्ट्र दौरा होतोय का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। प्रश्न सर, धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।